नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहात ती म्हणजे बिस्किट. बिस्किट ही एक अशी गोष्ट आहे जी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. चहासोबत भूक लागली की किंवा टाइमपास म्हणून आपण सहज बिस्किट खातो. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच बिस्किट रोज खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर हळूहळू वाईट परिणाम होऊ शकतो. बिस्किट बनवताना त्यामध्ये मैदा, साखर, तेल आणि काही केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे जास्त प्रमाणात बिस्किट खाल्ल्याने वजन वाढणे, पचनाच्या समस्या निर्माण होणे, थकवा येणे आणि शरीरात पोषणाची कमतरता जाणवणे अशा अनेक समस्या दिसू शकतात. विशेषतः लहान मुलं आणि तरुण वर्ग बिस्किटं जास्त प्रमाणात खाताना दिसतो, जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मित्रांनो, आपण अनेकदा भूक लागली की पटकन बिस्किट खाऊन पोट भरतो. पण ही सवय हळूहळू आपल्या शरीराला कमजोर करू शकते. काही चुका अशा असतात ज्या आपण रोज करतो, पण त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसत नाहीत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बिस्किट खाल्ल्याने नेमकं काय होतं, कोणत्या चुका टाळाव्यात आणि बिस्किट खायचंच असेल तर ते कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात खावं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. झोपेतून उठल्या उठल्या चहा बिस्किट खाण्याची सवय केवळ लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांना सुद्धा असते. भरपूर लोकांना तर ही सवय अशी असते की त्यांना चहा बिस्किट खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि भरपूर लोक सकाळी उपाशीपोटी चहा पिणं टाळतात. त्यामुळे ते चहासोबत बिस्किट खातात. एक कप गरमागरम चहासोबतच 4 ते 5 बिस्किट तर लोक खातातच खातात. पण ही सवय तब्येतीसाठी फारच घातक ठरू शकते. हेल्थ एक्सपर्टनुसार चहा बिस्किट खाण्याची ही छोटीशी सवय सायलेंट किलर ठरू शकते. आता आपल्याला प्रश्न पडणं साहजिकच आहे की असं कसं होऊ शकतं? तर तेच आपण समजून घेऊया. हेल्थ एज्युकेटर यांच्यानुसार ते सांगतात की चहा आणि बिस्किटांचं कॉम्बिनेशन गट हेल्थसाठी नुकसानकारक ठरतं. चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन सारखे तत्व असतात, जे उपाशीपोटी घेतले तर ते पोटाच्या नाजूक थरासाठी घातक ठरू शकतात. सकाळी जेव्हा आपण सगळ्यात आधी चहा पितो, तेव्हा पोटात ॲसिडचं निर्माण अधिक वाढतं. याने पोटाच्या आतील थरात जळजळ होते. सोबतच ॲसिडिटी, मळमळ आणि पोट फुगणे अशा समस्याही होतात. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. भरपूर लोकांना हेच वाटतं की चहासोबत बिस्किट खाणं हा एक हलका नाश्ता आहे. पण मुळात बिस्किट एम्प्टी कॅलरीजचा स्रोत असतात. बाजारात मिळणारे जास्तीत जास्त बिस्किटे ही मैदा, जास्त साखर आणि अनहेल्दी फॅट्स पासून बनवले जातात. उपाशीपोटी बिस्किट खाल्ल्याने शरीरात ब्लड शुगरचं प्रमाणही वाढतं आणि तेवढ्याच वेगाने कमी होतं. या चढ उतारामुळे व्यक्तीला दिवसभर थकवा जाणवतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. चहा आणि बिस्किटाचं हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी फारच घातक ठरतं. चहाचा ॲसिडिक स्वभाव आणि बिस्किटातील मैदा पचनतंत्रावर दबाव निर्माण करतो. पोट जड वाटू लागतं. ही सवय जर जास्त काळ राहिली तर आतड्यांची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते, ज्यामुळे पोषक तत्वांच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये अडथळा येतो आणि मेटाबॉलिझम स्लो होतं. डॉक्टर सांगतात की समस्या चहामध्ये नाही, तर कॉम्बिनेशनमध्ये आहे. चहा कधीही उपाशीपोटी पिऊ नये. चहा नेहमीच नाश्ता केल्यानंतरच प्यावा. त्याशिवाय चहासोबतच मैद्याचे बिस्किट खाण्याऐवजी प्रोटीन किंवा फायबर असलेले पर्याय निवडावेत. दररोज किंवा जास्त प्रमाणात बिस्किट खाल्ल्याने शरीराला ॲसिडिटी, वजन वाढणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू शकतात. बिस्किटांमध्ये मैदा, साखरेचं उच्च प्रमाण आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. वजन वाढणं. बिस्किटांमध्ये एम्प्टी कॅलरीज म्हणजेच कॅलरीज जास्त पण पोषण कमी असतात, ज्यामुळे चरबी वाढते. पचनाच्या समस्या निर्माण होतात. मैद्यामुळे बद्धकोष्ठता, ज्यालाच आपण कॉन्स्टिपेशन असंही म्हणतो, आणि पचन संस्थेवर ताण येऊ शकतो. तसेच मधुमेहाचा धोका देखील असतो. साखर आणि रिफाइंड मैद्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. ॲसिडिटी. रिकाम्या पोटी चहा बिस्किट खाल्ल्याने पोटात आम्लता वाढते. तसेच अशक्तपणा देखील तुम्हाला जाणवू शकतो.
वारंवार बिस्किट खाल्ल्याने थकवा जाणू शकतो. दातांचं नुकसान. मुलांमध्ये जास्त साखरेमुळे दात किडण्याचा धोका असतो. दुग्धजन्य बिस्किटे किंवा डायजेस्टिव्ह बिस्किटे आरोग्यासाठी चांगली समजली जात असली तरी त्यांमध्येही मैदा आणि साखर असू शकते. त्यामुळे त्यांचं अतिसेवन टाळावे. लहान मुलांना विशेषतः 6 महिने ते 5 वर्षांखालील मुलांना नियमित बिस्किटं देणं आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. कारण त्यामध्ये केलेला मैद्याचा अतिवापर. बहुतेक बिस्किटे मैद्यापासून बनलेली असतात. मैद्यामध्ये फायबर नसतात, ज्यामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. साखरेचं अतिप्रमाण. बिस्किटांमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असते. यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि दातांमध्ये कीड लागण्याचं प्रमाण वाढतं. घातक ट्रान्स फॅट्स. बिस्किटे कुरकुरीत ठेवण्यासाठी त्यात हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल किंवा वनस्पती तुपाचा वापर केला जातो. हे मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याचबरोबर रसायने. बिस्किटे जास्त काळ टिकण्यासाठी त्यात सोडियम मेटाबल सल्फाइट आणि BHA सारखी रसायने वापरली जातात. भूक मंदावू शकते. बिस्किटे खाल्ल्याने मुलांचं पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ती घरचे पौष्टिक खाण्यास टाळाटाळ करतात. तसेच पोषक तत्व. बिस्किटांमध्ये पोषक तत्वांची कमी असते, जे मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात. एका चांगल्या चॉकलेटचे कोणतेही फायदे त्यात नसतात. दुसरे मॅरीगोल्ड, पार्लेसारखी ग्लुकोज बिस्किटे ही अजिबात आरोग्यदायी नाहीत. त्यात ऊर्जा किंवा फायबर नसते. ती निव्वळ साखरेची बिस्किटे आहेत. आता आपण जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे बिस्किटे आहेत. बिस्किटे जसे की सँडविच बिस्किटे, कस्टर्ड क्रीम्स, डायजेस्टिव्ह बिस्किटे, जिंजर बिस्किटे, शॉर्टब्रेड बिस्किटे असे अनेक बिस्किटे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे बिस्किटांचा वापर किंवा सेवन अगदी कमी प्रमाणात आणि मुख्यतः चहासोबत तर करणं टाळावंच. धन्यवाद.